नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 26 मार्च. श्री रामनवमी निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज रात्री उशिरापर्यंत पावसाची शक्यता असल्यामुळे उद्या सकाळपर्यंत हवामान अंदाज. आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. तसेच आज नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह मध्यम किंवा थोडा वेळ मुसळधार पावसाची शक्यता राहील. जिल्ह्याच्या इतर काही भागात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच सोलापूर शहर व आजूबाजूस, तसेच तुळजापूर तालुक्याच्या दक्षिण भागात, तसेच लातूर जिल्ह्याच्या दक्षिण सीमावर्ती भागात, तसेच रायगड, रत्नागिरी, बेळगाव या जिल्ह्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. वर दिलेल्या पावसासंबंधी अंदाजात काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच पुणे, अहिल्यानगर, डहाणू, पालघर, मुंबई उपनगरात, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील पावसासंबंधी दिलेला भाग सोडून इतर भागात, तसेच खानदेशमधील जिल्ह्यात व विदर्भातील जिल्ह्यात जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. एखादे दुसरे ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात जर काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. काल बार्शी तालुक्यात अचानक स्थानिक वातावरण तयार होऊन बऱ्याच ठिकाणी कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार बार्शी तालुक्यातील घाणेगाव व झरेगाव या गावात गारपीट झाली आहे. तसेच सांगली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी, तसेच बेळगाव, धाराशिव जिल्ह्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. अजून इतर ठिकाणची माहिती मिळायची आहे. मित्रांनो, ज्या भागात पाऊस पडेल त्यांनी मला माहिती पाठवत जावी ही विनंती. तसेच आज कोकणात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असून हवामान अतिउष्ण व दमट राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.